आज ना भरपूर सकाळ सकाळ चिडचिड झालेली होती आणि तो सगळा राग ना मी व्यक्त केला. तो कसा केला मी पुढे तुम्हाला सांगतेच आहे. पण त्याआधी ना सकाळी सकाळी मुलांचे डब्बे केले होते आणि आज स्पेशली मस्त अशी काळ्या चण्यांची आणि बटाट्याची मिक्स भाजी केलेली होती आणि पुरी बनवलेली होती. आराध्याला डब्यालाही ते दिलं आणि सगळ्यांनी नाश्त्यालाही पुरी भाजीच खाल्लं होतं. त्यानंतर मग ना कणिक मळून ठेवलेली होती चपात्यांसाठी आणि कधी कधी होतं ना आपली अशी चिडचिड, तर ना माझा तवा ना खूप खराब झालेला होता. व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या, तव्याकडे लक्ष दे, तवा साफ करा आधी, असं बरंच काय 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 काय. आणि त्यानंतर ना म्हटलं आता चला आज तवा साफ करूला घेऊयात आणि मस्त असा गरम करून घेतला कडक. त्यानंतर तो गरम गरम तवा जेव्हा आहे ना तेव्हाच मग तो ना उलथण्याने असा खरडला आणि त्यानंतर त्याच्यावरती पाण्याचा शिंतोडा दिला. तो तवा गरमच होता, पुन्हा उलथण्याने खरडला. त्यानंतर त्यावरती 2-3 चमचे खाता सोडा टाकला आणि विमचं लिक्विड जे आहे भांडे घासायचं ते टाकलं आणि खसा जेवढा राग होता ना मनामध्ये सगळ्यांबद्दलचा तो खसा त्या तव्यावरती काढला आणि असा स्वच्छ तवा निघलेला आहे पहिला. चला तवाही स्वच्छ झालेला आहे आणि रागही शांत झालेला आहे. त्यानंतर मग तवा गॅसवरती टाकला आणि गॅसवरती जेव्हा घासते ना तवा त्यावरती मी डायरेक्ट चपाती टाकत नाही. एक सुपारी एवढी कणिक घेते, ती तेलात बुडवते आणि त्यानंतर छान अशी ती फिरवून गरम तव्यावरती घ्यायची, जेणेकरून आपल्या चपात्या ज्या काही आहेत ना घासल्यानंतर त्या तव्याला डागत नाहीत, चिपकत नाहीत आणि छान चपात्या भाजल्या जातात त्याच्यावरती. तर अशा पद्धतीने नंतर मग स्वयंपाक तर माझं बाकीचं भाजी वगैरे झालेलं होतं, फक्त चपात्या काही करायच्या बाकी होत्या त्या करून घेतल्या आणि राग तर शांत झालेलाच होता. तर तुम्ही कुठल्या पद्धतीने राग व्यक्त करतात हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर फॉलो करायला अजिबात विसरू नका.